आणि कानातून पाहिलेलं. तुझ्या सांगते बोला. कोण सांगतंय? सांग. काय सांगितलं होतं? हे देव तुमच्या शरीरावरून वाहून जाणारे वारे जसे हृदयामध्ये प्राप्त रुचिकर वाटतात असं म्हटलं. हृदयाला जसे रुचिकर वाटते. आणि काय करतात ते काय करतात वारे? पुरुषाच्या निरवधी रूपी रोगाला रोगाची धूळ रोगाची धूळ झटकून टाकतात. ज्यांना ध्यानाच्या द्वारे हृदय कमलमध्ये प्रविष्ट झालेले आपण ज्यांच्या हृदयात तुम्ही प्रविष्ट झालेला आहे त्यांना लोकोपकार करण्यासाठी या भुवनामध्ये लोकोपकार करण्यास काय अशक्य आहे का? काय सांगितलं होतं? लोकोपकार म्हणजे लोकावर उपकार करण्यासाठी भगवंतांचं ध्यान करायचं का? नाही, माझ्यावर असं काय उपकार शेष राहणार किंवा अशक्य आहे का? म्हणजे लोक म्हणजे चैतन्य लोक सांगितलं आणि आपल्या चैतन्य लोकाच्या निकट राहून काय करायचं? अनुभूती ध्यान म्हणजे अशा प्रकारच्या ध्यानामध्ये आहुत केलं म्हणजे तुम्हाला बोलवलं, आमंत्रित केलं. ध्यानाची शक्ती एवढी आहे. समयसारमध्ये 97 नंबरची गाथा असेल तर त्याच्यात काय सांगितलं की ध्यान कसं करायचं असं जेव्हा कोणी प्रश्न विचारला मग त्याला एका गुफेमध्ये नेलं आणि सांगितलं की आता तू म्हैस आहे असं ध्यान कर. ध्यानामध्ये असं बस की भैसोमम असं ध्यान लाव आणि जेव्हा तुला आता विसर्जन कर म्हटल्यावरच तू गुंफेच्या बाहेर यायचं. मग ते गुंफेचं द्वार इतकं संकुचित होतं, लहान होतं, त्याच्यातनं तो जाताना तर गेला आणि ध्यान झाल्यानंतर ये बाहेर म्हटल्यावर मी येऊ शकत नाही म्हटलं. छान ध्यान केलं होतं. इतके दृढ आणि श्रद्धा ठेवून मी म्हैस आहे अशा प्रकारचं ध्यान केल्यामुळे त्याला 2 शिंग मोठी आले, धिप्पाड शरीर झाले म्हैसीसारखं. तर म्हणतो मी येऊ शकत नाही बाहेर. असं वाटत होतं की शिंग आली आहेत. म्हणजे आलेलं नसतंय पण ध्यानामध्ये तशा प्रकारचं इतकं म्हणजे अशी शक्ती की जे ध्यान करेल त्या ध्यानामध्ये तशा प्रकाराने अर्धरभर ध्यान केलं तर तसंच होतंय आणि धर्मध्यान केलं तरी तसंच होतंय. म्हणून तसं म्हणजे तसे ध्यान आहे तशा पद्धतीचं. म्हणून आम्हाला एकाग्रता कुठं भगवंतांचं ध्यान केलं हे व्यवहाराने म्हटलं आणि मग आपलं काहीच असं शिल्लक असं काहीच राहिलं नाही, अशक्य असं काहीच राहिलं नाही, सगळं काही शक्य होईल अशा प्रकाराने वाटू लागलं. मग त्या ध्यानामध्ये एवढी शक्ती आहे. फक्त ध्यानच केलेलं आहे, परिणामच तसे झालेले. कोणी आपल्या हृदयात येऊन बसत नसतं. फक्त ते एक बहुमान म्हणून तसं दाखवलेलं आहे की तुम्ही जरी माझ्या हृदयात प्रवेश केला तर अशक्य काय आहे, कारण तुमच्यात एवढी शक्ती आहे. मग जो जिथं जाईल तिथं त्याची दुर्बलता सगळे नष्ट करेल. तसं या ठिकाणी आपली ध्यानाची शक्ती कोणती वाढवायची हे सतत अतींद्रिय आनंदाला मी कसा प्राप्त होईल म्हणजे कुठल्याही प्रकारची विषय कशांची वगैरे विभाव परिणामांची ही परिणतीच होणार नाही. म्हणजे सतत आपण स्वतःच्या स्वरूपामध्ये राहण्यासाठी तत्पर होणार आणि हे आपल्यामध्ये तशा प्रकारची शक्ती आहे पण आपण तिकडे पाहत नाही, उपयोग लावत नाही म्हणून दुःखदायक होतं. आता पुढे सांगतात 11 नंबरचा श्लोक आहे. जानासि त्वं मम भवभवेयश्च यादृक् च दुःखम् जातं यस्य स्मरणमपि मे शस्त्रनिशस्त्रवत्
निष्पिनष्टि त्वं सर्वेश सकृपैति च त्वामुपेतोऽस्मि भक्त्याम् यत्कर्तव्यं तदिह विषये देवैव प्रमाणम् आता पहा इथं काय सांगितलं, खूप म्हणजे हा श्लोक असा आहे की देवैव प्रमाणम् असं म्हटले ह्याच्या शेवट. देव हे देव तुम्हीच प्रमाण आहात. म्हणजे जे काही मला शिक्षा द्यायची तुम्हीच देणार, जे काही मला कसं घडवायचं तुम्हीच सगळं आहात. म्हणून या ठिकाणी सर्वेश आणि सकृप अशी संबोधन केले आहे. तुम्ही सर्वेश म्हणजे सर्वज्ञ आहात, सर्वामध्ये ईश म्हणजे समर्थ आहात, सगळं काही करण्यास समर्थ आहात. आणि सकृप म्हणजे दयाळू आहात, म्हणजे कृपावंत आहात, असं काही कोणाला फेकून देणारे नाही. म्हणजे एवढी सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे असं समजूनच मी भक्तीने तुम्हाला शरण आले असं म्हटलं. आणि म्हणून जे काही करायचे माझ्याविषयी तुम्हाला मी पूर्ण समर्पित करून टाकले. म्हणजे तुमच्या हातात मी हे तुमच्याकडे मी समर्पित झालो, म्हणजे सोपवून दिलं, मी स्वतःला झोकून दिलं. आता तुम्ही काही माझं वाईट करणार नाही, हितच करणार आहे हे सगळं मला माहिती आहे. आणि म्हणून तुम्हीच प्रमाण आहात असा बहुमान दिलेला आहे. आता पहा याचा अर्थ, मम भव भवे, मला जन्मोजन्मी प्रत्येक भवभवामध्ये यच्च आणि जे जशा प्रकारचं आणि यादृक्च, यादृक म्हणजे जशा प्रकार, आणि यत म्हणजे जे जशा प्रकारचं दुःख झालेलं आहे त्याला त्वं जानासी, तुम्ही जाणत आहात. म्हणजे असं नाही की मला काय आता उच्चार करून सांगावं लागेल की मी असं दुःख भोगलं तसं दुःख भोगलं. पण किती सगळं आठवणीत ठेवतो आणि किती सांगतो दुसऱ्याला, म्हणजे आपला उपयोग खराब आणि दुसऱ्यांचा पण उपयोग खराब करतो. म्हणून काय आहे की कुठलं दुःख झाले हे विचारातच येऊ नये. पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला काही झालंय का, आत्म्याला तर काही होतच नाही. पण जे शरीराला झालंय त्या ठिकाणी लगेच विचार करायचा ही पुद्गलमय परिणती आहे. पडलो, जखम झाली, काही झालं किंवा त्रास झाला तर त्या ठिकाणी कोणाला काही सांगण्यासारखं नाही, पण माझ्या मनात पण येऊ नये की मला खूप त्रास होतोय. तर तिथं लगेच काय विचारायला, हे शरीरापासून माझा आत्मा भिन्न आहे. एकदम शांतीला प्राप्त होतो. लहान मुलाच्या याच्यावर बोध येतो. लहान मुलं काय करतात, पळता पळता पडतात. आईने पाहिलं की किंवा आई उचलायला गेली की रडत बसतात. आणि आता मागं पुढं बघतात, आई नाही कोण नाही, पटकन उठतात तर परत पळायला लागतात. मग त्यावेळेस किती रडू जातं. म्हणजे आपल्याला कोणतरी पाहणार आहे, आपलं रक्षण करणार आहे असा विचार आला की त्याला दुःख आपलं प्रगट करावं वाटतं. म्हणजे तो रडून प्रगट करतो. आणि कोणच नाही म्हटलं की ते दुःख गिळून टाकतो, म्हणजे परत पळतो. म्हणजे त्याला असं रडू सुद्धा येत नाही की आपण पडलोय आणि आता रडायचं. फक्त काय आहे की लगेच जाणतो की रडून काही उपयोग नाही, तो कोणच नाही, मग तो पळतो. तसं आपल्यावर घ्यायचं. जन्मरूपी अरण्य म्हटलंय ना, जन्माटव्या. कुठल्या श्लोकात आहे, कसं तरी मी भ्रमण करत, मग जन्मरूपी अरण्यातून मी कसं तरी भ्रमण करत तुमची नैरूपी कथा प्राप्त केलेली आहे. मग तसं या ठिकाणी त्या बालकापेक्षा सुद्धा आपलं भ्रमण एवढं झालं, तो तर फक्त पळता पळता पडतो. पण आपण किती वेळा पडलो, जन्मरूपी
अरण्यामध्ये संसारामध्ये किती वेळा पडलो. वारंवार समयाला पडणंच चाललंय जोपर्यंत आत्मानुभूती घेत नाही तोपर्यंत. पण आता कोणतरी आपले प्रेमाचे म्हटले की लगेच मला असं झालं, मला तसं झालं, मला खूप ताप आला होता, मी त्या तापातच खूप काही स्वयंपाक वगैरे केला, किंवा कोणी म्हणतं की मी व्यापार केला, एवढी कमाई केली, मला खूप त्रास असताना सुद्धा, भूक लागलेली असताना सुद्धा. हे सगळे दुःख आपण काय करतो, ऐकणारा असलं की सांगायला लय जोर येतो. हां मग ऐकतोय म्हटलं की मग काय होतंय, अजून त्याला रंगून रंगून सांगतो एवढे दुःख. म्हणजे ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस तर अर्थध्यान आहेच, आणि परत दुसऱ्यांना सांगताना देखील अर्थध्यान आहे. म्हणून याच्यातनं लक्षात घ्यायचं आहे की आपण आपला उपयोग कधीही मलिन करायचा नाही. आणि मग कोण सांगायला लागल्यानंतर कसं काय तिथनं पळून जायचं का, नको वाटतं आपला उपयोग मलिन करायला, मग काय करायचं. कोणी काय करायचं, सांगणाऱ्यांनी काय ऐकणाऱ्यांनी. ऐकणाऱ्यांनी काय करायचं त्यावेळेस. पण त्यांचा वेग थांबत नाही ना सांगणाऱ्याचा, आणि ऐकणाऱ्याला त्यात रुची वाटली तर सगळं चुकलं. दोघं मिळून नरकात जाणार. दोघं दुःखातच परत पडणार. म्हणून ऐकणाऱ्याला रुची वाटली न पाहिजे. सांगणाऱ्याला रुची आहे, अजून दुःख एवढं झालं तेवढं झालं, पण ऐकणाऱ्याला काय वाटलं पाहिजे, अरे हे काय सुद्धा किती तुच्छ गोष्टी, नरकातून आलो आपण, आणि नरकातून येऊन तिथं कसलं दुःख भोगले नरकात, आणि हे काय तू विचार करतोय असल्या दुःखाचा. पशुमध्ये जाऊन पण किती किती काय काय केलं, कशा प्रकारचा व्यभिचार वगैरे केला, कोणाशी कशी संगनमत माहिती ना जीवनभर चरित्रामध्ये. फक्त त्या वानराने दुसऱ्या वानरीशी प्रेम केलं तर तिची वानरी रुसून बसली. मग ती रुसून बसल्यानंतर हा वानर तिला प्रसन्न करण्यासाठी किती प्रयत्न करतोय, पण ती बिलकुल तशी मस होत नाही, आणि तिचा रुसवा काही संपत नाही. मग त्या वानराला इतकं दुःख व्हायला लागलं आणि एवढा त्रास व्हायला लागला, त्या वानराने अंग टाकून दिलं. असं टाकून दिलं की मेल्यासारखं. मग तिला असं वाटलं की अरे वानर मेला असं समजलं की लागलीच ती छाती बडवून बडवून रडायला लागली. आता परत ती काय झाली, वानर कसं काय असं झालं, कशाने मेला म्हणून तिला दुःख व्हायला लागलं, आणि ते बघून आता त्या वानराला वाटलं की आता ही झाली प्रसन्न, म्हणून तो पटकन उठून बसला. उठून बसल्यानंतर तिथं फणसाचं झाड असतं, आणि त्यातलं एक फणस तोडून तिला अजून प्रसन्न करण्यासाठी त्या वानरीला तो फणस देतो. आणि ती प्रसन्न झाली. किती वेळापुरती बाहेरची प्रसन्नता किंवा दुःख कसं एक क्षणिक ह्याच्यातनं लक्षात घ्यायचं. मग त्यावेळेस नेमका त्या वनाचा माळी येतो, आणि तो माळी बघतो की अरे आपल्या झाडाचं ह्याने फळ तोडलंय. त्याला खूप क्रोध येतो. पटकन तिच्या हातातनं ते फणस हिसकावून घेतो, तिला बेदम मारतो. काय झाली प्रसन्नता, कुठं काय सुख आहे, कुठं दुःख आहे. म्हणून बाहेरच्या दुःखाला किंचित मात्रही आम्ही मनात आणायचं नाही, आणि मनात आलं तरी व्यक्त करायचं नाही. आणि व्यक्त म्हणजे बाहेर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा व्यक्त होऊ नये, आणि वचनाने बोलू नये. एवढं सगळं आपल्याला लक्षात आलं. कायाने काही कृती आपल्याकडून घडू नये. म्हणजे मन वचन काय हे सगळे पौद्गलिक आहे. आणि दुःख कशाला होणार आहे आत्म्याला, तर होत नाही. आत्मा तर आनंद स्वरूपाला आहे. म्हणून मला भवभवामध्ये जे जशा प्रकारचं दुःख झालं हे भगवत मी आता तोंडाने सांगत नाही. तुम्ही जाणताय सगळं माझं दुःख काय आहे ते. काय जाणलं, कसलं दुःख जाणलं भगवंतांनी. अनादी काळापासून हा भ्रमण करत आलाय, जन्म मरण करत आलाय, हेच मोठं दुःख आहे. आणि ते मध्ये मध्ये काय भेटलं,
जंगलातून चालताना काटेकुटे टोचले, काचा मोडल्या, ही मधली दुःख तर वेगळीच आहे. पण फिरतोस कशाला तू? मग फिरणं म्हणजेच दुःख आहे हे सांगितलं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मी किती दुःख भोगलं, कशा प्रकारचं भोगलं. जातम यशम स्मरणमापी मी. मग आता या ठिकाणी सांगितलं काय, यश स्मरणमापी, ज्याचं स्मरण केलं तरी सुद्धा मी म्हणजे मला काय होत आहे, शस्त्रवत शस्त्राप्रमाणे निष्पिनष्टी. शस्त्र कसं टोचल्यानंतर किंवा लागल्यानंतर घायाळ होतो, तशा प्रकारचं मी ते स्मरण जरी झालं त्या दुःखाचं तरी सुद्धा काय होत आहे, म्हणजे माझं हृदय विदारण होत आहे किंवा असं फाटलं जाते अंतःकरण की असं कसं दुःख झालं, असं कसं. म्हणून स्मरण कधी करायचं नाही. स्मरण केलं, जे झालं ते सोडून द्यायचं, विसरून ती पर्याय निघून गेलेली असते. पण आपण त्या विचारात राहणं म्हणजेच काय आहे, आणखीन हे दुसरं दुःख निर्माण केलं. म्हणून या ठिकाणी सांगितलं की शस्त्राप्रमाणे ते मला खूप घायाळ करतात, शस्त्र टोचल्यानंतर तशा प्रकारचं जखमी होतं वगैरे. तसं मी सुद्धा काय झालं की त्या स्मरणाने सुद्धा जात म्हणजे अशा प्रकारचं दुःख झालं, माझं हृदय विदारण झालं त्या आठवणीने. म्हणून त्वम सर्वेश, तुम्ही तर कसे आहात, एवढे ईश समर्थ आहात, सगळं काही सगळ्याचे ईश स्वामी आहात आणि सकृप म्हणजे दयाळू आहात. अशा रीतीने त्वाम उपेतः अस्मी, भक्तीने मी तुम्हाला शरण आलोय असं जाणून. तुम्ही कृपाळू आहात आणि सर्वेश म्हणजे सगळं काही करण्यास समर्थ आहात असं जाणून मी तुम्हाला शरण आलो. मग यत् कर्तव्यम तत् इह विषय, हे देव त्या या ठिकाणी त्या विषयामध्ये, कुठल्या विषयात, जे दुःख झालेले मला तर त्या विषयामध्ये जे करण्यायोग्य यत् कर्तव्यम, त्याला तुम्हीच प्रमाण आहात. हे देव एव प्रमाणम, देवच त्याला प्रमाण आहे. म्हणजे भगवानच काय करणार, ठरवणार की ह्याने दुःख केलं, परत आठवण केली आणि परत परत त्यात अडकतोय, मग त्याला कुठली शिक्षा द्यायची. भगवान शिक्षा देतात का? मग काय सांगतात, भगवानच देतात. हां, मी जसा न्यायिक आहे तसं तुम्ही सुद्धा न्याय करा. बस एवढाच संदेश त्यांच्या मुखसंदेश आहे तो. आणि तो त्यांच्या वितरागतेवरून आम्हाला असा बोध मिळतो, हे किती आनंदी आहेत. मग मी सुद्धा यांच्यासारखा जीव आहे, मला का आनंदी जगता येणार नाही असा विचार करून तो काय होतो, देव प्रमाण जरी म्हटलं तरी कोण प्रमाण होतं, आपला आत्माच प्रमाण. आता पहा या ठिकाणी अध्यात्मार्थ, मम भव भवे, मला भवभवामध्ये. आता भव भवे काय घ्यायचं, प्रत्येक पर्याय. हां, भव म्हणजे उत्पत्ती, भवे म्हणजे होणारी जी उत्पत्ती आहे प्रत्येक दुःखरूप पर्यायाची. तर त्या उत्पत्तीमध्ये त्वम जानाशी, त्याला जाणारा कोण आहे, आपला कारण परमात्माच आहे. कारण आपण एखाद्याने आपली चूक पाहिली, आपली चूक पाहिल्यानंतर तेवढंच फक्त गुरूंना जाऊन सांगितलं की हा असं चुकलाय म्हणून. पण त्याच्यापेक्षा किती चुकलेला असतो तो, जास्त चुकलेला हे त्यालाच माहीत असतं, दुसरं कोणाला. कारण अंतरंगात परिणाम कसे झालेले हे आपण फक्त वरवरचं पाहून सांगितलं, असं असं झालं त्यांचं. पण ह्याने पश्चाताप करून लागलीच आत्मानुभूती घेतलेली आहे. म्हणून सांगितलं त्वम जानाशी, माझी प्रत्येक पर्यायामध्ये काय चूक होते हे स्वतःच मी जाणतो. म्हणजे माझा आत्माच हा ज्ञानस्वरूप आहे, माझ्यामध्ये ही शक्ती आहे. मग ते मी जाणलं आणि जाणून लागलीच आलोचना केली, प्रतिक्रमण केलं, प्रत्याख्यान केलं. अशा रीतीने माझ्यामध्ये ही परिणती सहज व्यवहारनयाने झाली, निश्चयनयाने
तर आत्मानुभूतीच घेतली, बीजध्रुवाचाच विषय केला. म्हणून येत म्हणजे जे, यादृक म्हणजे जशा प्रकारचं. आता दुःख म्हणून इथं काय घ्यायचं आहे, अध्यात्म अर्थ लावतोय. मग ते मला प्रत्येक पर्यायात होणारं दुःख असं म्हणतो ना. दुःख म्हणून काय घ्यायचं, म्हणजे विभाग परिणाम. हां, म्हणजे मी बाहेर माझा उपयोग गेला हेच दुःख आहे. उपयोग स्वभावात ठेवलं नाही आणि हे आत्मा जाणतोय, अरे तू हे काय करतोयस, बाहेर तुला काय मिळणार आहे ज्ञानातून, हे जाणतं स्वतःच आत्मा. आणि म्हणून तो लागलीच काय होतो, अरे मी अनादिकाळापासून स्मरण कशाचं केलं, अनादिकाळापासून. तर ह्याच्यापेक्षा मी आत्ता तर आत्मा जाणला, पण जेव्हा जाणला नव्हता त्याचं स्मरण झालं तरी असं वाटतं की मी कसं त्यामध्ये राहिलो अज्ञान अवस्थेत, कशा रीतीने मिथ्यात्व केलं, कशा रीतीने मी असं मिथ्या चारित्र्यालाच अनुमोदना करून स्वतः पण तसंच स्वीकारलं. तर अशा रीतीने त्याचं स्मरण झालं तरी असं वाटतं की अरे रे खूप चुकलो. शस्त्राप्रमाणे असं वाटतंय की घात झाला माझा. म्हणजे शस्त्रात लागल्यानंतर त्यात एक गोष्ट अशी आहे की दोन मित्र असतात व्यापारी, त्यातला एक जैन धर्मी असतो आणि एक विधर्मी असतो. मग ते दोघे पण व्यापाराला जातात नेमकं. आणि गेल्यानंतर जो जैन धर्मी असतो त्याला हा विधर्मी सारखं टोचत असतो, काय सारखं तू असलं करतोयस, आत्मा आत्मा म्हणतोय, शरीरापासून भिन्न म्हणतोय, हे काही मला पटत नाही. आणि सारखं मुनींच्या मागं लागलेला असतो वगैरे, मुनींची निंदा करतो. कसले ते मुनी असतात, ते तर जादूटोनाच करतात आणि काहीच त्यांच्याजवळ नसतं, इतके गरीब असतात, अंगावर कपडे पण नसतात आणि त्यांना काय तू म्हणजे भक्ती करतोस त्यांची वगैरे असं तो खूप निंदा करत असतो. हा फक्त जैन धर्मी असलेला ऐकत असतो. आता याला किती अनेक वेळा सांगितलं तरी पटत नाही, उलट हा मुनींची निंदा करतोय, त्याला ते आवडलेलं नसतं. म्हणून तो काय करतो, बरं तुझा धर्म श्रेष्ठ आहे ना, मग मी तुझा धर्म स्वीकारतो, परंतु पहिल्यांदा आता अष्टानिक सुरू झाले आणि माझा नियम आहे की अष्टानिकमध्ये मुनींना दान देऊनच भोजन करायचं. मग तेवढा अष्टानिकाचे नियम पाळल्यानंतर तुझा धर्म स्वीकारतो. मग त्याला आशा वाटली, मग त्याने काय केलं, बरं म्हटलं आता इथं कोण जंगलात मुनी येणार, आपण तर कुठं चाललंय, म्हणजे ते दोघे कुठेतरी चाललेले असतात आणि मग सैन्य पण असतं बरोबर, म्हणजे धन कमवायला वगैरे चालले असतील. मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला इतका आनंद होतो की हा माझा धर्म स्वीकारणार आहे. तर तो म्हणतो मी मुनी होतो, ह्या जंगलात दुसरं कोण आहे आता मुनी, मी मुनी होतो, तू मला हार दे आणि मग 8 दिवसानंतर माझा धर्म स्वीकार कर. तो म्हणतो बरं, पण म्हटलं मुनी होणं सोपं नाही, कारण त्यांनी निंदा केली होती ना, त्यांना घरी काहीतरी मिळत नसतंय, काहीतरी भांडण झालेलं असतंय किंवा काहीतरी असेल म्हणून तर ते मुनी होतात. मग त्याला संबोधन करण्याची वेळ आली ना. तो म्हणतो मुनी झालं तर काय असतं माहिती का तुला, केशलोच करताना एक सुद्धा टिपका डोळ्यातून यायला नको. केस सल्ला आणि तू रडू लागला किंवा हा हो करू लागला तर तितके उपवास करायचे. मग आता त्याला ते टेन्शन आलं, असं कसं काय असतंय म्हणून. मग त्याच्यानंतर म्हटलं की आणि मुनी झाल्यानंतर त्या दिवशी तर उपवास आहेच आहे, दुसऱ्या दिवशी आहार करायचा, पण हा हो करायचं नाही, मला खूप तहान लागली, मला इथं फिरायचंय तिथं फिरायचंय, ते चालत नाही मुलींना तसं म्हणून सांगितलं. मग त्यावेळेस कसं तरी आता 8 दिवस काढायचे म्हणून तो तयार झालेला असतो, पण ते केस उपटताना इतका त्रास व्हायला लागला, थोडं शी असं तोंडाने श्वास घेऊन असं हे करू लागला तो, म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केला, कारण दुःख व्यक्त केलं तर उपवास म्हणतात. म्हटल्यानंतर मग आता त्यांनी कसं तरी ती केशलोची क्रिया हटवली. उपवास झाला त्या दिवशी इतका दाह होऊ लागला
आणि खूप इच्छा झाली की कधी पाणी मिळेल आणि कधी मी भोजन करेन, पण असा विचार करायचा नाही म्हणून सांगितलेलं असतं. त्याच्यानंतर मग त्यांनी सायंकाळ व्हायच्या वेळेस म्हटलं की मला म्हणजे ते मुनी म्हटले की थोडंसं नदीकाठी जाऊन येऊ का, फिरून गार वाऱ्यात, किंवा थोडं स्नान केलं तर चालते का त्या पाण्यात. नाही नाही म्हटले, असं नाही चालणार. मग शांततेने बसले. पण एवढं रात्रभर झोप नाही, काही नाही. त्या गडाबडा त्या जमिनीवर लोळतात, भिंतीला टेकतात, चाटतात, असं काय काय सगळं सुरू झालं. आणि श्वास पडलेला असतो. मग कसं तरी सकाळ झाली. सकाळ झालं तिने सांगितलं की आधीच सांगितलेलं असतं याचना करायची ना, जे काय असेल आम्ही देणार तेच घ्यायचं, हे द्या ते द्या तर म्हणायचं नाही, त्या वस्तूकडे पाहायचं नाही. मग आता इतकी भूक आणि एवढी तहान लागली, काय करायचं. तिने खूप पक्वान्नाची रेलचेल करून ठेवलेली होती. आणि पडगान विधी झाल्यानंतर आहार सुरू झाला. आहारामध्ये सगळं जे काही त्यांना द्यावं वाटलं ते सगळं, त्यांनी काही पाणी वगैरे सुद्धा मागितलं, म्हणजे याचना तर करायचीच नाही, पण यांनी सगळं घट्ट अन्न दिलं आणि खूप काही पदार्थ असे तळलेले वगैरे गोड पदार्थ होते ते खाल्ले. भूक लागली तेच घेतलं आणि पाणी खूप कमी गेलं. हात सोडलं ते घेत असताना हात सोडलं. हात सुटला म्हणून सांगितलं की आता तुम्हाला घेता येणार नाही. बसा खाली. मग बसले ते खाली. खाली बसल्यानंतर आता उपवासाच्या दिवशी जेवढा दहा झाला त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट दहा आहार घेऊन झाला, कारण पाणीच गेलं. घट्ट अन्नाने गोड गेल्यामुळं खूप त्रास होऊ लागला. तरी पण ह्यांनी संबोधन करत राहायचं. बघ कसं असतं, तुला वाटलं ना मुनी म्हणजे असे होत असतात. मग थोडं थोडं आता प्रवेश होऊ लागलाय, समय दर्शन होऊ लागलंय की नाही मुनी हे उत्कृष्ट असतात आणि त्यांनी कशासाठी घर सोडलंय. मोह नाही, शरीराची ममता नाही, किंवा कसल्या प्रकारची खाण्याची इच्छा नाही, निरपेक्षता वगैरे याचना नाही. मग हे किती कठीण तपश्चर्या आहे हे लक्षात येऊ लागलं. आणि मग काय काय हे तत्त्वज्ञानमधून सांगतच होते शेठजी. मग त्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची पण प्राप्ती झाली. असं करता करता 8 दिवस संपत आलेले असतात. आणि ते गुंफेमध्ये म्हणजे त्यावेळेस नेमकं एक भिल्लांची टोळी येते आणि ती भिल्लांची टोळी त्यांना काय करते, त्यांच्यात ते दहन असतं त्यामुळे त्याच्यावर हल्ला करते. मग ते शेठजी त्याच्यात लागलेले असतात त्या टोळीला हटवण्यासाठी. आणि इकडं हे एकटेच बसलेले असतात गुंफेमध्ये. आणि त्या गुंफेतून खालच्या बाजूनी फट असते आणि शस्त्रवत निष्पी नसते. त्याच्यावर ही गोष्ट सांगते की अशा प्रकारचं त्यांना ते बाण लागला, त्याच्या पायातच जाऊन घुसला. आणि तो पायात जाऊन घुसलेला काढता आला नाही की सांगता आलं नाही, कोणच नाही तिथं, कारण सगळेजण तिकडंच गेलेले भिलाच्या टोळीला दूर करण्यासाठी. आणि मग तिथलं ते सगळं झाल्यानंतर आत येऊन पाहतात शेठजी, विचार करतात की आता हे जखमी झालेले आहेत, बाण लागला आहे ह्यांना. मग त्यांनी लगेच त्यांना संबोधन केलं, आता समाधी मरणाची वेळ आहे, किंचित मात्रही आपल्याला मागे पुढे पाहायचं नाही. करायचे का काय तुम्हाला प्रवेश, पुन्हा गृहस्थ अवस्थेत करायचं. नाही नाही म्हटले, हे किती चांगला धर्म मला कळलाय, समय दर्शन झालंय आणि हे भाग्याने मला प्राप्त झाले, तर मी आता कशाला गृहस्थ होऊन कशाला तो, म्हणजे हा जैन धर्म श्रेष्ठ हे मला कळलं, त्यामुळे त्या धर्मात पण जाणं शक्य आहे. आणि तुम्हाला सुद्धा शेठजींना म्हणतो, तुम्हाला सुद्धा तो त्या धर्मात मी घालणार नाही, तुमचा धर्म श्रेष्ठ ते मला कळलं, आज खूप प्राप्त झालं ते असं समजून. मग तेव्हा त्या ठिकाणी समाधी मरण साधण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांचं चांगलं समाधी मरण चांगल्या विचारात झालं, सम्यक दर्शनपूर्वक झालं. कुठले परिणाम कुठं, शस्त्रवत निष्पी नसते, म्हणजे शस्त्र लागल्यानंतर तो कसा घायाळ होतो, मरतोच. मग तशा प्रकाराने हे दुःख म्हणजे मरणच आहे. त्या विचारात जर आम्ही राहिलो तर एकदाच आपलं मरण होतं शरीराचं, पण भावमरण किती वेळा होतं.
म्हणजे सारखं समयासमयाला भाव मरण चाललेलं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी विचार करायचे की त्याचं स्मरण देखील करणं आर्तरौद्र ध्यानाला कारण आहे. म्हणून भक्तीने म्हणजे आत्मानुभूतीने भजसेवने आत्मानुभूती घेऊनच मी त्वाम उपेतः अस्मी, म्हणजे आपला आत्मा सर्व काही ईश म्हणजे समर्थ आहे. आपला आत्माच कृपाळू आहे. आपल्या आत्म्यावरच दया करायची आहे असं समजून मी त्वाम म्हणजे आपल्या आत्म्यालाच मी उपेतः अस्मी म्हणजे शरण. मग जे काय कर्तव्य करण्यायोग्य आहे ते या विषयामध्ये हा माझा कारण परमात्माच प्रमाण आहे. अन्य कोणीही मला तारणारा नाही. निश्चयाने माझा आत्माच मला तारतो हे समजलं. मला जन्मोजन्मी जे जसे जसे दुःख झाले आहे ते तू जाणतोस. त्याचे स्मरण झाले असता हे ते शस्त्राप्रमाणे माझे विदारण करते. तू सर्वेश आणि दयाळू आहेस म्हणून भक्तीने तुझ्याकडे आलो आहे. जर या ठिकाणी अर्थात माझ्याविषयी जे काही करावयाचे त्याचविषयी देवा तूच प्रमाण आहेस. भावार्थ, हे भगवान, मला जन्मोजन्मी किती कोणत्या प्रकारचे जे दुःख झाले आहे ते तू जाणतोस. त्याची आठवण होताच माझे मन थर्र कापते. तू सर्वांचा हित करणारा व दयाळू आहेस म्हणून मी तुझपाशी आलो आहे. तर आता माझ्याविषयी काय कर्तव्य आहे हे तू जाणतोच आहे. तात्पर्य, मला या संसार दुःखातून सोडव. भगवंतांना मी वाढण्याने म्हटलं निश्चयाने आपल्या आत्माचा पूर्ण सोडव. चैतन्य स्वरूपी आहे. चैतन्य रसरसायन स्वरूपोऽहम्. अखंड स्वरूपोऽहम्.